भारतापासून तब्बल 14,000 किलोमीटर दूर असलेल्या गयाना देशातल्या संसदेत चक्क हिंदी भाषेवरनं हमरीतुमरी झाली। या वादावादीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जेव्हा आम्ही याचं कारण शोधलं तेव्हा सापडला 100 वर्षापूर्वीचा भारतातल्या गिरमिटियांच्या स्थलांतराचा इतिहास। माणूस कुठेही गेला तरी आपली भाषा संस्कृती सोडत नाही, हेच यातनं अधोरेखित झालंय। माननीय अध्यक्ष महोदय, I will explain just now. आदरणीय सदस्य माननीय विष्णु पांडे, मैं अभी इसी वक्त उनको चुनौती देता हूं कि किसी भी स्तर पर किसी भी जगह पे जाकर के विषय वो तय करेंगे, विषय वो तय करेंगे। और मैं जितनी डिबेट में करना चाहते हैं, बहस करना चाहते हैं, वो तय करेंगे जी। और मैं जाकर के डिबेट करूंगा बिना कागज लेकर के। हा संवाद ऐकलात? काय वाटतंय? भारताच्या संसदेत किंवा उत्तरेतल्या एखाद्या राज्याच्या विधानसभेतल्या भाषणातला मुद्दा वाटतोय ना? पण तसा विचार करत असाल तर तुमचा अंदाज साफ चुकलाय। मला उत्तम हिंदी बोलता येतं असा मुद्दा जिथे तावातावानं मांडला गेलाय ती संसद आहे लॅटिन अमेरिका खंडातल्या गयाना देशाची। या प्रकरणाला काही दिवस उलटले असले तर याचे व्हिडिओ मात्र अजूनही व्हायरल होत आहेत। हे प्रकरण समजून घेणं म्हणजे मानवी स्थलांतराचा विस्मयकारक इतिहास समजून घेणं। गयानाच्या संसदेत बोलताना विकास रामकिशन यांनी थेट विरोधी बाकांवरच्या विष्णू पांडे यांना आव्हान दिलं। मी तुमच्यापेक्षा चांगलं हिंदी बोलू शकतो असं सांगत त्यांनी आपल्या भारतीय मुळाचा अभिमान जगासमोर मांडला। विकास रामकिशन आणि विष्णू पांडे अशा भारतीय नावाची ही दोन माणसं। हे दोघंही गयाना या देशाच्या संसदेत काय करतायत असा प्रश्न कुणालाही पडेल। पण हे फक्त दोघंच नाही तर गयानाच्या संसदेत 25 ते 30 खासदार भारतीय मूळ असलेले आणि भारतीय नावांचे आहेत। गयानाचे राष्ट्राध्यक्षही डॉक्टर इरफान अली हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत। संसदेचे सभापती मंजूर नादिर हे सुद्धा भारतीय वंशाचेच आहेत। असा भारतीय वंशाच्या लोकांचा दबदबा या देशात आहे। याचं कारण त्या देशाची तब्बल 40% जनता ही भारतीय वंशाची आहे। पण हे आज तिथे आलेले नाहीत। त्यांच्या अनेक पिढ्या गयाना आणि आसपासच्या देशात गेल्या। आज ते त्या देशाचे नागरिक आहेत, तिथल्या सत्तेत सहभागी आहेत। तरीही त्यांची मुळं आजही भारतीयच आहेत। त्यांची नावं, त्यांची भाषा, एवढंच काय तर त्यांचे सण समारंभ सुद्धा भारतीयच आहेत। या समुदायाचं नाव आहे गिरमिटिया। इंग्रजांनी करार म्हणजेच ॲग्रीमेंट करून त्यांच्या पूर्वजांना तिकडे नोकरीसाठी नेलं आणि ते तिकडचेच झाले। त्यांच्या निरक्षर पूर्वजांना ॲग्रीमेंट म्हणता येत नव्हतं म्हणून ते त्याला गिरमिट म्हणू लागले आणि त्यातूनच या समुदायाला नाव पडलं गिरमिटिया। आता या गिरमिटियांचा इतिहास सुद्धा रंजक आहे। 1833 मध्ये ब्रिटिशांनी गुलामगिरीची प्रथा बंद केली आणि त्यांना मजुरांची टंचाई भासली। ऊसाच्या आणि चहाच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी त्यांना स्वस्त मजूर हवे होते। ब्रिटिशांनी भारतातून हजारो मजुरांना करारावर म्हणजेच ॲग्रीमेंटवर कामासाठी नेलं। ॲग्रीमेंट शब्द म्हणता येईना म्हणून ते गिरमिट म्हणायला लागले आणि गिरमिटिया झाले। गयाना, फिजी, मॉरिशस, त्रिनिदाद, दक्षिण आफ्रिका, सुरिनाम अशा देशात लाखो गिरमिटिया आहेत। हे मजूर जहाजातून महिने प्रवास करून जात आणि धर्म विसरून जहाजभाई झाले। त्यांनी सोबत रामायण, गीता नेलीच होती। तिथे जाऊन त्यांनी रामायण मंडळी स्थापन केली। लॅटिन अमेरिकेत आज जवळपास 25 लाख लोकसंख्या या गिरमिटिया समाजाची आहे। होळी, दिवाळी सारख्या भारतीय सणांना या देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी असते। हिंदी ही तिथली संवादाची भाषा असून तिथल्या मूळ भाषेसोबत तिच्या आवृत्त्या बनल्या आहेत। चटणी म्युझिक हे तिथल्या गिरमिटिया समुदायामधलं लोकप्रिय संगीत ठरलंय। या देशांच्या राजकारणात भारतीयांची संख्या आणि प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे। गयानाच्या संसदेत आजही काही खासदार हिंदीमध्ये शपथ घेतात। अनेकदा महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलताना हिंदी किंवा संस्कृत श्लोकांचा वापर करतात। गयानाच्या संसदेत झालेला हा हिंदी भाषेचा वाद केवळ शब्दांचा वाद नाही तर तो आपल्या मुळांशी जोडलं राहण्याचा एक प्रयत्न आहे। ज्या पूर्वजांनी हातावर गिरमिट घेऊन 7 समुद्र पार केले तेव्हा पुढे काय होईल हे कुणालाच माहिती नव्हतं। पण आज 5-6 पिढ्यांनंतरही जेव्हा या गिरमिटिया मजुरांची मुलं गयानाच्या संसदेत मोठ्या पदावर आहेत तेव्हा ही स्थलांतराची मानवी गोष्ट सांगते, भारताच्या सांस्कृतिक विस्ताराची साक्ष देते। माणूस देश सोडू शकतो पण आपल्या मातीची भाषा आणि संस्कार कधीच सोडू शकत नाही
हेच या वादानं पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.